महत्त्वाच्या बातमीने आपण राऊंड अपची सुरुवात करणार आहोत। संपूर्ण देशभरामध्ये सध्या गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये पुण्यातील जीवशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा मांढरेंना सीबीआयनं पुण्यातून अटक केलेली आहे। मांढरे या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित आहेत। पेपर फुटी प्रकरणात सामील असल्याचं उघडकीला आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आलेली आहे। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आणखी एक मोठी माहिती मिळतेय। नीट पेपर अपलोड पूर्वी प्रायव्हेट माफियाच्या ॲडमिननं ग्रुपवर एक मेसेज केलेला होता। लवकरच संपूर्ण पेपर अपलोड करू असा मेसेज प्रायव्हेट माफियानं केलेला होता आणि त्यानंतर 1 मे रोजी पेपर हा माफिया ग्रुपवर लीक झाल्याचं पाहायला मिळालं। संपूर्ण देशभरामध्ये खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणानंतर आता देशभरात कारवाई सुरूच आहे। महाराष्ट्रासह इतर राज्यातल्याही काही जणांवर अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे। या प्रकरणामध्ये आतापर्यंत कुणाकुणाला अटक करण्यात आलेली आहे आपण त्याचा आढावा घेऊया। महाराष्ट्रातला आरोपींचा जो एकंदरीत अटकेचा सिलसिला आहे तो सुरूच आहे। पीव्ही कुलकर्णी केमिस्ट्री विषयाचे माजी प्राध्यापक, मूळ लातूर रहिवासी, संपूर्ण प्रकरणाचा पुण्यातला मुख्य सूत्रधार पीव्ही कुलकर्णी असल्याचं समजतंय। मनीषा मांढरे बायोलॉजी विषयाच्या प्राध्यापिका आहेत। पुण्यातल्या विवेवाडीत घर आहे। बायोलॉजी पेपरफुटीची संशयित मास्टरमाइंड म्हणून मांढरेंकडे पाहिलं जात आहे। शुभम खैरनार बीएमएसचा विद्यार्थी, नाशकात प्रश्नपत्रिका विकल्याचा खैरनारवर आरोप आहे। धनंजय लोखंडे आयुर्वेद डॉक्टर आहे, मूळचा अहिल्यानगरचा रहिवासी आहे। पुण्यामध्ये प्रश्नपत्रिका विकल्याचा लोखंडेवर आरोप आहे। तर मनीषा वाघमारे ब्युटी पार्लर व्यावसायिक आहे। पुण्यातल्या विवेवाडीत तिचं घर आहे। या प्रकरणामध्ये तिच्या सहभागाचा सीबीआयला संशय। शिवाय इतर राज्यातले नीट प्रकरणातले आरोपी जयपूरमधनंच दिनेश बिब्वाल, मांगीलाल बिब्वाल, विकास बिब्वाल या तिघांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे। डेहराडूनमधनं राकेश मंदावरिया आणि हरियाणातनं यश यादव या एकूण 5 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे। या प्रकरणामध्ये एकूण 9 जण सध्या अटकेत आहेत, त्यापैकी 4 जण हे महाराष्ट्रातले आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये महसूल मंत्री बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। यापुढे कोणतेही पेपर लीक होणार नाहीत। पेपर फुटी प्रकरणी सरकार काळजी घेतंय। केंद्रीय मंत्र्यांनी जाहीर केलेल्या तारखेला पुन्हा परीक्षा होईल असं बावनकुळे म्हणतात। मला वाटतं आता काल केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवीन डेट जाहीर केलेली आहे। त्या डेटला परीक्षा होते। सर, भविष्यात परीक्षेत असे घोळ होऊ नये यासाठी काय पावले उचलणार? मला वाटतं काल केंद्र सरकारने राज्य सरकारने दोन्ही गोष्टी फार सिरियस घेतलेल्या आहे। नीट सारखी परीक्षा जर लीक होते हे दुर्दैव आहे, सर्वांकरता चिंतेची गोष्ट आहे। त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणावर आता कसं सर्व्हिलन्स करता येईल ज्यातनं हे नीट पेपर लीक होणार नाही, कुठलेच पेपर लीक होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे, केंद्र सरकार घेत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।